नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शहरात दुसऱ्यांदा पूर, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपलीकडे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात मोठ्या भेगा। रत्नागिरीत वर्षा पर्यटनावर बंदी, आमदार उदय सामंत। आंबेशेत रोडवर घरावर वडाचं झाड कोसळलं, चारचाकी गाडी दबली। आणि दहिवली भूस्खलन बचाव मोहीम 14 तास सुरू। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून या क्षणाची मोठी बातमी समोर येते। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली असून खेड शहरात दुसऱ्यांदा पुराचं पाणी शिरलंय। ग्रामीण भागातील मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। तालुक्यातील बोरगाव येथे महामार्गालगत असलेला पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, तर चाटो परिसरात जगबुडी नदीचं पाणी थेट रस्त्याला घासून वाहत असून परिसराला पाण्याचा वेढा पडलाय। दरम्यान बोरघर येथे मुंबई गोवा महामार्गावर पुराचं पाणी आल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती। पाण्याची पातळी वाढत असल्याने वाहन चालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय। विशेष म्हणजे रविवारी आलेला पूर सोमवारी दुपारपर्यंत ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांची साफसफाई करून पुन्हा व्यवसाय सुरू केला होता। नव्याने माल भरल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच पुन्हा शहरात पुराचं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली। दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली। ग्रामीण भागातील नागरिकांनी वेळेत प्रशासनाला नदीची वाढती पाणी पातळी आणि मुसळधार पावसाची माहिती दिल्यानंतर प्रशासनाने शहरातील व्यापारी आणि नागरिकांना तत्काळ सतर्कतेचा इशारा दिला। सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। संततधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून त्या लपवण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। ठेकेदाराने सिमेंटचे पाणी आणि इतर साहित्य टाकून भेगा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं, मात्र साहित्य बाजूला करून पाहणी केल्यानंतर भेगा अत्यंत खोलवर गेल्याचं स्पष्ट झालं। यावेळी रेवती पाटील यांनी ठेकेदाराला नागरिकांच्या जीवाशी खेळू नका अशा शब्दात सुनावत कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनालाही देण्यात आली असून तांत्रिक पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान भोसले घाटातील धोकादायक वळणावर भर पावसात सुरू असलेल्या रुंदीकरण आणि ड्रिलिंगच्या कामामुळे घाटाखालील गावांवर दरड कोसळण्याचा धोका वाढल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। सततच्या पावसामुळे भोसले घाटातील परिस्थिती गंभीर बनत असून महामार्गावरील या भेगांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने तातडीने सखोल तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर वर्षा पर्यटनावर निर्बंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतलाय। पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरी शहराजवळील पानवल धबधबा, पानवल धरण परिसर, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्र किनारा, निवळी धबधबा तसेच आरेवारे या प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। सतत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, भूस्खलनाचा वाढता धोका आणि पाण्याच्या प्रवाहात अचानक होणारी वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू केली आहे। पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून बंदी असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अजून एक महत्त्वाचा निर्णय मी आज घेतला। जी अतिशय मोठी पाण्याच्या निगडीत पर्यटन स्थळं आहेत, उदाहरणार्थ पानवलचा धबधबा, त्याच्यानंतर नव्यानं पर्यटन स्थळ आणि डॅम बांधलेला पानवल, त्याच्यानंतर निवळी, हे जे आहेत हे सगळे बंद करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत। सवत सडा हा सिक्युरिटीचं भान ठेवून तो चालू असावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे। भाटे, आरेवारे, त्याच्यानंतर गणपतीपुळा हे पूर्ण बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळं माझं हे देखील आव्हान आहे की उगाचच प्रशासनानं
बंदी केलेली असताना देखील अशा ठिकाणी कोणी जाण्याचा जर प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई होणार. सर, मांडवीचा जो ब्रिज आहे रत्नागिरी शहरानजीकच्या आंबेशेत रोड परिसरात वेगवान वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. संपदा डोंगरे यांच्या घरावर अचानक विशाल वडाचं झाड कोसळल्याने घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. झाड कोसळताना घराच्या बाजूला उभी असलेली चारचाकी गाडीही झाडाखाली दबली गेली असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं असून प्रशासकीय यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. खेड तालुक्यातील दहिवली येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेतील बचाव कार्यासंदर्भात एनडीआरएफने माहिती दिली. या दुर्घटनेत 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एका महिलेची यापूर्वी सुखरूप सुटका करण्यात आली होती, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू होता. एनडीआरएफचे पथक सोमवारी रात्री सुमारे 2:30 वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव कार्य धोकादायक ठरत होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर खेडच्या उपविभागीय अधिकारी यांनी रात्रीचे बचाव कार्य थांबवून सकाळी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी 6:30 वाजता बचाव मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. तब्बल रात्री 8:20 चाललेल्या या शोध मोहिमेत अखेर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या संपूर्ण बचाव कार्यात एनडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी समन्वयाने काम करत मोलाचं योगदान दिलं. हाँ सर, आज जो एनडीआरएफ ने जो ऑपरेशन किया है वो ऑपरेशन के बारे में बताइए, कहाँ पे हुआ और उस ऑपरेशन में कौन कौन एजेंसी शामिल थी और आपको किस प्रकार के चैलेंज का सामना करना पड़ा? ये जो ऑपरेशन था, जो कल हम ऑप्स से निकले थे, तो ये एक लैंडस्लाइड का ऑप्स था जिसमें कि एक घर जो है वो टूट के गिर गया था, जिसमें से कि 3 लोग दबे हुए थे, जिसमें से एक को निकाल लिया गया था, 2 लोग हमारे पहुंचने तक फंसे हुए थे। तो हम रात को लगभग 2:30 बजे वहाँ पर पहुँचे और वहाँ पर पहुँचने के बाद हमने सिचुएशन देखा तो वहाँ पर हैवी रेनफॉल हो रहा था। तो खेड की जो SDM मैडम है उन्होंने ये डिसीजन लिया कि अभी बारिश के दौरान जो है विजिबिलिटी 0 है, तो अभी जो है ऑप्स कंटिन्यू ना करके सुबह में कंटिन्यू किया जाए। सुबह हम 6:30 बजे फिर से वहाँ पर ऑप्स में शामिल हुए और सुबह 6:30 बजे से लेके अभी शाम को जो है 8:20 तक जो है ऑप्स कंटिन्यू रहा। और इस ऑप्स के दौरान जो है एनडीआरएफ के साथ साथ जो है सिविल पुलिस शामिल थी और सिविल पुलिस और एनडीआरएफ ने मिलके और गांव वालों का भी अच्छा सहयोग रहा है ये ऑप्स हमने किया। ठीक है सर। या क्षणाची सर्वात मोठी बातमी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून समोर येते. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आता थेट खेड शहराला पुराचा मोठा धोका निर्माण झालाय. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि खोऱ्यात या क्षणाला मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून वाहून आलेलं प्रचंड पाणी थेट जगबुडी नदीच्या पात्रात पोहोचलंय. नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने सुरू आहे. या पुराच्या पाण्याचा थेट फटका खेड शहराला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन सतर्क झालंय. खेडमधील बोरघर येथे पुराचं पाणी पोहोचलं असून येथील महामार्गही पाण्याखाली गेलाय. या संपूर्ण परिस्थितीचं थेट आणि विदारक दृश्य समोर आलं आहे. साठो परिसराला पाण्याचा वेढा कसा पडलाय आणि बोरघर येथील वाढलेलं पाणी हे दाखवणारा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन खेड येथील रघुवीर घाट यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. निवेदनात घाटाचं रुंदीकरण, काँक्रिटीकरण, संरक्षक भिंत, रिटेनिंग वॉल, सुरक्षित कठडे तसेच व्ह्यू पॉइंट, पार्किंग, स्वच्छतागृहे व इतर पर्यटन सुविधा विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.